कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या बुधवार 2 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. अश्विन अर्जुनवर खूप चिडतो आणि म्हणतो, दादा आज माझ्या बायकोला दागिना मिळाला ना म्हणून तुझ्या पोटात दुखतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमचं लग्न हे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालंय. खरं खुरं लग्न आहे, त्यामुळे माझ्या बायकोला या घरात मान मिळतोय. तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाहीये आमचं की तुम्हाला मान मिळेल. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटतं. अर्जुन हा पूर्ण आजीवर चिडून म्हणतो, किती दिवस तुम्ही तेच धरून बसणार आहात, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि ते. आमचं खरं खुरं लग्न झालंय आता. आणि जेव्हा आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना तेव्हा सुद्धा मिसेस सायली या घरासाठी झटायच्या. या घरासाठी त्यांनी काय काय केलंय हे थोडं आठवून बघा. आणि या अश्विनची बायको फक्त या घरात भांडणं लावते, हे तुम्हाला कळत नाही का? अश्विनला खूप राग येतो आणि तो चक्क अर्जुनवर बोट दाखवून म्हणतं, ए दादा, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही. माझी बायको खूप चांगली आहे. तिला काही बोलला तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेव तू. तेव्हा आपली साधी भोळी सायली खूपच घाबरते आणि हात जोडून म्हणते, नको नको अश्विन भाऊजी, माझ्या नवऱ्याला काही बोलू नका, त्याला मारू नका, त्याला धमकी देऊ नका. आता आम्ही तुमच्या बायकोला काहीच बोलणार नाही. पण या घरात भांड्याला भांडं लागलं की काही ना काही होतच ना. जेव्हा किचनमध्ये भांड्याला भांडं लागतं तेव्हाच आपण म्हणतो ना की कोणतंही घर जिवंत आहे, किचन जिवंत आहे. तशी आपल्या घरात भांडणं होत आहे. तुम्ही त्याचा जास्त बाऊ करू नका. आणि यासाठीच मी या घरात आलीये, कारण मला सगळ्यांना आनंदी पाहायचंय, सुखी पाहायचंय. हे ऐकून कल्पना म्हणते, ए गब्बस, कशाला असे बोलतेस? तुझा गोडवा नकोय मला. तुझ्यासारखी कडू पोरगी पाहिल्यावर माझ्या तोंडाचा कडवटपणा येतो. सायली ही या कल्पनाला चांगलंच उत्तर देते आणि म्हणते, आई आज गुढीपाडवा आहे ना. पेढ्याचा गोडवा जसा आपण चाखतो तसाच कडुनिंबाचा कडवटपणा सुद्धा आपल्याला चाखावाच लागतो. तो समजा आणि हे सगळं विसरून जा. त्यामुळे कल्पनाची बोलतीच बंद होते. थोड्या वेळानंतर सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन जाते आणि चांगलंच फायलावर घेते की तुम्हाला काय गरज होती दागिन्यांवरून बोलायची. मला दागिन्यांची कोणतीही हौस नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, प्रश्न दागिन्यांचा नव्हता, प्रश्न होता मानाचा. बाकीच्या दिवशी ते तुझ्यावर ओरडतात, मला काही वाटत नाही. परंतु आज सणाच्या दिवशी फक्त त्या तन्वीला मान द्यायचा आणि तुम्हाला नाही, हे मला पटलेलं नाहीये. परंतु सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते. तर इकडे आपली ऑस्कर विनिंग ॲक्ट्रेस प्रियाची नवीन ॲक्टिंग सुरू होते. ती तिच्या रूममध्ये रडत बसते. तेवढ्यात अश्विन तेथे येतो आणि म्हणतो, मला माहीतच होतं माझी साधी भोळी चांगली बायको ही रडतच असेल. दादा आणि वहिनी तुझ्याशी खूप वाईट वागताय ना, त्यांच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येतंय ना. आता मी त्यांना सोडणार नाही. प्रिया म्हणते, अश्विन, तू तर आता घरात आहेस त्यामुळे तुला हे सगळं दिसतंय. पण जेव्हा तू क्लिनिकला जातोस ना तेव्हा तर ते मला इतके टोमणे देतात, इतका त्रास देतात की तुला काय सांगू. अर्जुन तर काही बाही बोलतो. हे ऐकून अश्विनला आणखीनच राग येतो. तर इकडे अर्जुन हा सायलीला कसं बसं शांत करतो आणि म्हणतो, जाऊ द्या, ते सोडून द्या. माझ्याकडे तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. असं म्हणून तो सायलीला सांगतो, तुम्ही मला ज्या कॅफेबद्दल सांगितलं ना तेथे मी गेलो होतो आणि तेथे मला साक्षी आणि प्रिया एकमेकांना मर्डरच्या आधी भेटायचे याबद्दलचं CCTV फुटेज भेटलंय. हे ऐकून सायलीला आश्चर्य वाटतं. तर इकडे प्रिया ही पूर्णपणे अश्विनला भडकून देते की सायली ही आतल्या गाठीची आहे. तिचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आश्रमात सुद्धा ती असंच वागायची. त्यामुळे मधुभावना वाटायचं की ती खूप साधी भोळी आहे आणि सगळा दोष हा माझ्यावरच यायचा. त्यामुळे मी खूप दुःखी झालीये. असं म्हणून ती पुन्हा रडू लागते. अश्विन तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, आज नंतर माझ्या बायकोला कोणताच त्रास होणार नाही. मी तुझ्या डोळ्यात कधी पाणीच येऊ देणार नाही. प्रिया विचार करते, हा माठ काहीतरी कामाचा आहे असं मला वाटतंय. एकदम परफेक्ट हजबंड आहे. अर्जुन सायलीला ते CCTV फुटेज दाखवतो ज्यामध्ये साक्षी आणि प्रिया भेटतात. साक्षी प्रियाला पैसे देते. तेव्हा सायली म्हणते, अरे वा, हा तर खूप भारी पुरावा मिळालाय. आता आपण हा पुरावा कोर्टात दाखवायचा म्हणजे सिद्ध होईल की प्रिया साक्षीच्या बाजूने खोटी साक्ष देते. अर्जुन म्हणतो, तसं सिद्ध नाही होऊ शकत, कारण ॲडव्होकेट पवार नक्कीच म्हणतील की दुसऱ्या कामासाठी साक्षीने पैसे दिलेत प्रियाला. आपल्याला आणखीन पुरावे गोळा करावे लागतील. सायली म्हणते, जाऊ द्या, वर्षाची सुरुवात तर चांगली झाली ना, आता आणखीन पुरावे नक्कीच भेटतील. अर्जुनला सुद्धा असंच वाटतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही कपडे घेऊन येते तेव्हा अर्जुन म्हणतो, इकडे या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तर सायली म्हणते, अहो तुम्हाला काय कळायचं, सकाळची वेळ आहे, सकाळी बायकांना 10 मिनिटं काय 1 मिनिटही वेळ नसतो, मला माझी कामं करू द्या. अर्जुन म्हणतो, मग मी तुम्हाला मदत करतो ना. असं म्हणून तो चक्क सायलीच्या साडीची घडी घालण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ही घडी घालताच येत नाही आणि तो ही साडी स्वतःभोवतीच गोंडाळतो जसं काय तोच साडी नेसतोय. हे पाहून सायली जोरजोरात हसू लागते. तर इकडे प्रिया ही किचनमध्ये येते आणि विमलताईंना सांगते की माझ्यासाठी कॉफी बनवा. तेवढ्यात महिपतचा कॉल प्रियाला येतो. प्रिया कशीबशी फोन उचलते तर महिपत म्हणतं, झालं का मग, चहा झाला का, नाश्ता झाला का, दुपारचं जेवण झालं का, वॉर्म कुशी झाली का, संध्याकाळचं चहा बिस्किट झालं का, संध्याकाळचं जेवण झालं का, संध्याकाळची रात्रीची मस्त झोप झाली का, परत नाश्ता पाणी झालं का. हे ऐकून प्रिया विचारते, काय बडबड करताय तुम्ही. तर महिपत म्हणतो, खरं तेच बोलतोय, हे सगळं करण्यासाठीच तू तेथे गेलीस ना, मला तर काही मदत करत नाहीये. ते सायली आणि अर्जुन आमच्या विरुद्ध काय पुरावे शोधताय ते तर सांगतच नाहीये. प्रिया म्हणते, मग काय त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसू का. तर महिपत चिडून म्हणतो, जाऊन बस, त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बस, पण मला पुरावे हवेत, नाहीतर तुझा गोळी घालून खून करेल, ते तुला कळायचं पण नाही. प्रिया चांगलीच घाबरते आणि म्हणते, मी माझं काम करते, अशा धमक्या मला देऊ नका. अर्जुन आणि सायली हे त्यांच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात प्रिया तेथे येते आणि म्हणते, मला तुम्हाला मदत करायची आहे. आधी तर अर्जुन आणि सायली तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, आम्हाला तुझ्या मदतीची काहीच गरज नाहीये. पण प्रिया म्हणते, असं का वागताय माझ्याशी, मला सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जायच्या आहे, तुम्हाला मदत करायची आहे, मला तुमची रूम आवरू द्या ना. सायली चिडून म्हणते, मला तुझ्या मदतीची गरज नाहीये, निघ इथून. पण अर्जुनला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, थांब बायको, आपण तिला आपली मदत करू देऊया, या रूममध्ये नाही तर खाली जाऊन. अर्जुनच्या डोक्यात एक खूपच भारी प्लॅन शिजत असतो. तो सायली आणि प्रियाला घेऊन हॉलमध्ये येतो आणि विमलताईंना विचारतो, विमलताई, तुम्हाला कधी सुट्टी मिळाली आहे का. विमल म्हणते, मला सुट्टी नाही मिळाली खूप दिवसांपासून. अर्जुन म्हणतो, मग तुम्ही आज सुट्टी घ्या, कारण प्रियाला आज घरात खूप काम करण्याची हौस आली आहे, सगळी कामं ती करेल. प्रियाचा सुद्धा नाईलाज होतो. अर्जुन म्हणतो, प्रिया सगळ्यात आधी भांडी घासून घे. प्रियाला मोठा धक्काच बसतो, पण तिच्या प्लॅनमध्ये तीच अडकलेली असते, ती कशीबशी भांडं धुवू लागते. तर अर्जुन म्हणतो, आता तर मला नाश्ता करायचा आहे, खूप भूक लागलीये, माझ्यासाठी कोबीचे पराठे बनव. त्यानंतर तो प्रियाला कोबी चिरायला सांगतो, तिला साधा कोबीही चिरता येत नाही आणि तिची ही फजिती पाहून अर्जुन आणि सायली खुदू हसू लागतात. अर्जुन म्हणतो, अरे रे, मला तर खूप घाण वास येतोय, कचरा टाकला नाही वाटतं अजून. असं म्हणून तो चक्क तिला कचरा सुद्धा टाकून यायला सांगतो. प्रिया तेही काम करते. विमल सुद्धा हसू लागते. अर्जुन आणि सायली तिला चक्क फरशी पुसायला लावतात. ती फरशी सुद्धा पुसू लागते. सगळी मोलकरणीची कामं तिच्याकडून करून घेतात. पण त्याच वेळेस अश्विन तेथे येतो आणि आपली बायको ही चक्क लादी पुसते हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो चिडून म्हणतो, हे काय करतेस तू प्रिया. तर प्रिया लगेचच खोटा आव आणते आणि नाटक करू लागते. आपली ऑस्कर विनिंग ऍक्टिंग करू लागते की पाहिलं का अश्विन, मी तुला सांगितलं होतं ना, या घरात हे लोक माझ्याबरोबर कसं वागतात, माझ्याकडून सगळी कामं करून घेतात. तेव्हा अश्विन हा अर्जुन आणि सायलीवर खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही माझ्या बायकोवर असं का वागताय, तिने काय बिघडवलंय तुमचं. आजपर्यंत तर मी क्लिनिकला गेल्यावर तुम्ही असं करायचात, पण आज तर मी घरात आहे तरी सुद्धा असं करताय. यानंतर माझ्या बायकोशी असं वागायचं नाही, नाहीतर त्याचे परिणाम खूप खूप वाईट होतील, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणून अश्विन हा प्रियाला घेऊन तेथून निघून जातो. अर्जुन आणि सायली दुःखी होतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दामिनी देशमुख अर्जुनला हरवण्याचा निर्धार करणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.